अहो काय चाललंय तुमच्या आशिलाचं? थांबवा त्यांना. मिस्टर जयंत, सावरा स्वतःला. माझ्या जानूला माझ्यापासून हिरावून घेतलत ना, तर मी स्वतःला संपवेन. जयंत, काय करतोस तू? जानू फक्त माझी आहे, ती मला सोडून नाही जाऊ शकत. मिस्टर जयंत, वेडेपणा करू नका. ती गन त्यांच्या ताब्यात द्या प्लीज. माझं ऐका प्लीज. येस जज साहेब, माझ्या क्लायंटची अवस्था बघताय ना तुम्ही. अहो ते स्वतःच्या पत्नी बाबतीत खूप पॅशनेट आहे. त्यांचा जर हा डिवोर्स थांबवला नाही ना गेला तर ते स्वतःचं लाईफ संपवून घेतील. प्लीज या गोष्टीचा विचार करा जज साहेब, प्लीज या गोष्टीचा विचार करा. मी खरंच स्वतःला मारून घेईन. जज साहेब, हे खोटं आहे सगळं. हा माणूस स्वतःला काहीही करून घेणार नाहीये. या आधी सुद्धा मला या नात्यात अडकवून ठेवण्यासाठी याने अशीच नाटकं केली आहेत. काही करणार नाहीये. जानू, मी नाटक करत नाहीये. कळलं ना, मी नाटक करत नाहीये. मी खरंच स्वतःला संपवून टाकेन. आय शूट माय सेल्फ. ठीक आहे, संपव मग स्वतःला. मारून घे ना गोळी. म्हणजे काय निकालाची गरजच नाही जयंत. जानू, तू काय झालं जयंत? मारून घेतोयस ना गोळी? गो हेड. अगं पण नीलू, जे काही मुद्दे ती फोनवर विचारून घेतो ना मी. अहो, जे मुद्दे महत्वाचे आहेत ते सगळे त्या फाईल मध्ये लिहून ठेवलेत. मी लगेच आले 2 मिनिटात. अरे पण वेळ. नीलू, नीलांबरी. हा, अगं हे बघ, पार्टी ग्रुपवर सगळे मुद्दे आलेत. चल, गाडीत जाता आता सगळं वाचून घे. आता फाईल शोधण्यात वेळ घालू नको. चल लवकर, उशीर झाला आधी. चल चल. जानू, तू सोडा. तुम्ही सोडा मला. माझ्या जानूपासून लांब करू नका. जानू, तू मला सोडून नको जाऊ प्लीज. जानू. जयंत, काय करतोय? सोड माझा हात. मिस्टर जयंत, प्लीज कंट्रोल युअर सेल्फ. नाहीतर मला तुमच्या विरुद्ध कडक ऍक्शन घ्यावी लागेल.
इन्स्पेक्टर त्यांना बाजूला घ्या आणि सगळेजण शांत खाली बसा. जानू जानू तू असं या कोर्टापुढे सादर करण्यात आलेले सर्व साक्षी पुरावे आणि कागदपत्रांचे निष्पक्षपणे अवलोकन केल्यानंतर हे न्यायालय या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहे की याचिकाकर्त्या जान्हवी दळवी यांनी प्रतिवादी श्री जयंत कानेटकर यांच्यासोबतच्या विवाह बंधनात अत्यंत क्रूर, अमानुष असा मानसिक आणि शारीरिक छळ सहन केला आहे. एका स्त्रीच्या मूलभूत स्वातंत्र्याचा आणि आत्मसन्मानाचा अनादर करणाऱ्या अशा जाचक आणि अमानुष नात्यात त्यांना अडकवून ठेवणे पूर्णपणे अन्यायकारक ठरेल. जान्हवी दळवी या बंधनातून पूर्ण स्वातंत्र्यासाठी पात्र आहे. म्हणून हे न्यायालय याचिकाकर्त्या जान्हवी दळवी यांच्या बाजूने निकाल देत आहे. प्रतिवादी श्रीयुत जयंत कानेटकर यांच्यासोबतचा त्यांचा घटस्फोट तात्काळ मंजूर करत आहे. जान्हवी दळवी यांनी जयंत कानेटकर यांच्या विरोधात दाखल केलेल्या घरगुती हिंसाचाराच्या आणि कौटुंबिक छळाच्या तक्रारीचे गंभीर स्वरूप विचारात घेता हे कोर्ट आदेश देते की त्यांची केस विशेष फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावी, जेणेकरून पीडितेला योग्य आणि लवकरात लवकर न्याय मिळेल. तसेच जयंत कानेटकर यांनी आज कोर्टात केलेल्या कृत्यावरून त्यांची मानसिक स्थिती स्थिर दिसत नाही. त्यामुळे त्यांना तात्काळ योग्य ती मेडिकल ट्रीटमेंट आणि मानसोपचार सुरू करण्याचे आदेश हे कोर्ट देत आहे. जानू हे तू बरोबर नाही केलंस. जानू आणि जयंत कधीच वेगळे होऊ शकत नाहीत, कधीच नाही.